मात बाबा उभे कीर्तनात, दोन्ही हातात चिपोळ्या जशा गोपी अवतरल्या. दिव्य शुभ्र दिसे फेटा सरल्या सुख दुःखाच्या वाटा. शांत सावळे शरीर धारा घामाच्या सरसर, कपडे थपथप भिजले बाबा ज्ञानोबा शोभले. जय जय नर हरिमा ऐक तुला नाही उपमा. गोपाल कृष्ण भगवान की. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. उपस्थित प्रभू प्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांना, अनंत कोटी ब्रह्मांड नायक पुराण पुरुष परमात्मा, जो सर्व देवाचा देव आहे, देवाने काय पण त्यात एक मोठा देव आहे, त्या मोठ्या देवाची पूर्ण कृपा तुमच्यावर झाली. जशी तुमच्यावर झाली तशीच या दासावर पण झाली. आणि म्हणूनच श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या कृपा आशीर्वादानं हा संत लीला कथामृताचा प्रवचनाचा योग या भूमीत आला. गावातही भागवत झाले बाबाच्या कृपेनं, तोही आनंद आला, चांगला वेगळा आला. पण काही कारणास्तव नेम बंद पडून राहिलता. नेम बंद पडायचा नाही, परिवर्तन होणं हा जगाचा नियम आहे. त्याचा खेद कधीच करू नये. मिनिटा परत दुनियात बदल होत असतो. दुनियात काले पहिलेच पाहणं, लहानपणी आपला फोटो पहा कसा होता. लहानपणचा फोटो नकुलचा कसा होता. झालं 10-12 वर्षांनी न्याराच फोटो होते. तरुणपणात न्याराच, आणि म्हातारपणात बापा न्याराच. होती की बदल. आपल्याच तर शरीरात रोज बदल होऊन राहिला, दुनियात होईन तर काय ना. मला त्याचा तीवर खेद करू नये. नाही समयासी सादर व्हावे, आणि देव ठेवील तैसे राहावे. गोपाल कृष्ण भगवान की. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या संगतीत काही बोध वाक्य ऐकले आम्ही ना, ते आम्हाला फार आवडले. अजूनही त्याच मनन करतो, मनाशीच हसतो आम्ही, मनाशीच उड्या मारतो. यालेच तुकोबानं म्हटलं, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. हे हरभऱ्याच्या दाईचे लाडू न्यारे. आणि काही बाया त्या हिवाळा लागला की ते लाडू करतात, ते न्यारे. खोबरं, बदाम, अधिक काही त्याच्यात मेथी, त्याला सांधे नाही दुखत म्हणतात. बरं खात जा. ते लाडू न्यारे. आणि हे लाडू न्यारे मस्त. राम नाम लड्डू गोपाल नाम घी, श्री कृष्ण नाम मिसरी तू घोल घोल पी. गोपाळ कृष्णाच्या नावात रंगलं पाहिजे रोज. गोपाळ कृष्णाच्या, राम प्रभूच्या, विठोबा गोपाळ कृष्ण एकच आहे. तर तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे तर फोडू नका तुम्ही. लाडू आनंदाचे कोणते? नरहरी बाबाचे काही बोध वाक्य आहेत. निरा साधे सोपे आहेत ते, निरा साधे सोपे. ऐकायला वाटतं हे काय मोठी गोष्ट आहे, पण त्याच्यात एवढा रस आहे, एवढा खोल गोई आहे. बाबा नेहमी सांगत होते भागवतात कीर्तनात. तसा हा विषय कधी निघला बाबाच्या मुखातून, त्याला घटना घडली आहे. राधाकृष्ण आश्रमात भागवत होतं बाबाचं, तर ते नागपूर वर्ध्याचे लोक आले, साहेब लोक, शिकेल सरे नोकरीवाले. मग त्यात वकील बा होते, वकील खूप शिकेल. मग त्या ढोबळे साहेबांना नरहरी बाबाले परिचय दिला करून, बाबा आज हे वकील बा आपल्या दर्शनाला नवीन आले. आता बरं झालं बा आला तर. बरं झालं म्हणजे जो इकडे येईन त्याचं किती हुकेल असो, किती बिघडेल असो, चांगलं होईल. आणि जो देवाकडे संताकडे येणार नाही त्याचा किती टीचबंद असो, एक दिवस किंडार होईल. मसंटीच. गोपाल कृष्ण भगवान
माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. असं काऊन तर देवाले काही करता येते म्हणून. देव देते न देव देवाच्या तो दोन्ही चाब्या. पण या रस्त्यानं एक तर लागू नाही लागलं ना धीर धरा लागते. धीर तो कारण साह्य होतो नारायण होने दिशी न वारी पिढा दासाची. त्या मग बाबा बोला वकील बोलाले इकडे. इतक्या लोकांमध्ये बोलावल्यावर वकील बोलाले आनंद होईल नाही तर काय. बाबानं बोलावल्या एवढ्या संतांनी बोलावा पुढे. पुढे येऊन बसला तो बाबा म्हणत बा एक गणित आम्हाला लय दिसच नाही सुटून राहिलं. बऱ्याच लोकांनी विचारलं आम्ही ना तर त्याचं उत्तर काय कोणी येत नाही. वकील बा देतील उत्तर द्यायचं. मग त्याला वाटलं मग तर काही जमलं आता. आता उत्तर काय एका शब्दात. नोबळ बा म्हणजे विचारा बा वकील बाले काय प्रश्न आहे तुमचा. बाबा म्हणत बा एका एकरावाला 2 भाकरी खाते आहे की नाही. 10 एकरावाल्यानं मग किती खा. 10 दुने 20. 20 भाकरी सकवून 20 संध्याकाळी 40 खा. आता आमच्या घरी वावर नाही आम्ही तिथल्याच भाकरी खातो. कोणाच्या घरी 2 4 5 अरे वावरावाले जातात तेही 2च खातात. आता हे कोणती फॅक्टरी आहे ढिवजूड पडला हा सौर ऊर्जा याचा मालक किती खाते रोज. बस जसं हे भाकरी खायचं गणित आहे तसंच बाकीचं बी आहे. लय 10 12 15 तालाची माळी बांधली. बुड्ढा होईल माळ्याच बांधत गेला. राजस्थानातून कारागिरांना फुल्याना दोरंगाना पेंटरांना 40 माळी बांधणार. लोक बराबर गुतू जात त्याला सल्ला देत म्हणा काही बी तिकडला दरोजा आहे ना हा जरा ढिला पडला तसा पाहिजे तसा कालदी. हो ना आयुष्याचा खरा भजन कीर्तनाची याद नाही. माडी बांधायची निंदा नाही पण त्या माडी साधू संतांनी बोलावलं कधी. तुम्ही म्हणता आमच्या युवायला तर पोते रोट खाऊ घातले. अरे मरणारा युवाई आहे तो काय विठोबा आहे काय. विठोबाच्या लेकराला बोलावलं कधी त्या माळीत. म्हणे नाही गुंडवून ठेवा तिकडे. त्या माळीत भूत राहतात. मग भूत भजना विना जाचे घर यमलोकाचे माहेर. उभं आयुष्य घातलं माळ्या बांध्यामध्ये छंद लागला दुसरं काहीच नाही. माऊलीनं प्रश्न केला ना कोणाचे हे घर आणि हा देह. माळी बांधायची निंदा नाही हो माळ्या तर बांधल्याच पाहिजे. राहायची सोय तर करावंच लागते ना. पण इतक्या माळ्या पाहिजेत का राहायला. किती जागा पाहिजे माणसाला निजाले. तो जेवढा लंबा रुंदा बस टाक अंगण झाली ती तिथली जागा. असं आहे काय की बा 5 तालाची माळी बांधली तर पहिल्या तालामध्ये पाय ठेवले दुसऱ्या तालात पोट ठेवलं तिसऱ्या तालात मुंडकट. माळ्या बांध्याबद्दल वाद नाही पण मग भजन देवाचं नाव कधी घ्यायचं काकडा कधी घ्यायचा हरिपाठ कधी साधूकडे कधी जायचं. तुम्ही म्हणसाल मग यानं काय वेळेला यानं काढलेला मग डबल माणूस जन्म नाही काय करा लागते. तो का म्हणे खंती करा आणि होणे गाढव कुत्रा. बाकीच्या योनी आहेत ना मग रिझर्व होय त्या इकडलं काही केलं तरच डबल माणूस होते नाही तर डबल माणसाचा जन्म भेटत नाही. नरहरी बाबाचं हे एक वाक्य. ज्याच्या घरी 2 एकर आहे तो 2 भाकरी खाते. 10 एकरावाल्यानं किती खा 2च खाते. पंचाई असते पालामध्ये त्याला झप तशीच लागते आणि तोही बी निजला की त्याला ते हातोडी भाता ते वजवायाचं गद हे सगळं इसरा लागते तर झप लागते. तसं टाटा बिर्ला अनिल अंबानी 50 तालाच्या बिल्डिंग वाल्याली बी जदलोक चित्तामध्ये पैसा आहे स्त्री आहे मुला लेकरा या नाशवान सडेल वस्तूचं चिंतन आहे तदलोक तुम्हाला झप येत नाही. आणि अशी जर 4-5 दिवस झप आली नाही तर माणूस वाचत नाही. काय होते त्याचं मरते. डॉक्टर विचारते ना त्या संघच्या माणसाला यांना झोप येते का. ते संघचे माणूस ते बाई म्हणते नाही हे रात्री ते टिनाच्या नाल्यास मापत असतात म्हणे मरतात मग आता.
या नाशिवंतात विठोबा सोडून, आपले सद्गुरू सोडून या बाकीच्या वस्तूचं चिंतन इथलं जैर्य, इथलं घातक आहे. कामापुरतं करा बस, तात्पुरतं. बाकी उरलेला वेळ आपला नेहमी बस मनातल्या मनात चालू सपाटा विठोबा 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 विठोबा. हुंडा चुरता चुरता विठोबा 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 विठोबा. वावरात जाता जाता, गाडीत बसले की विठोबा विठोबा विठोबा. नाही तर मग आता मिसायला येतातच गुदगुल्या करायला काही दिवसानं. हा, आता तिसरं महायुद्ध झालं सुरू. साऱ्या जगाचा नाश होईल पण रायतीन भजना वाले. म्हणून सांगतो भाऊ तुले, तू घेऊन कोरे तू टोले. पडीन पारद्याच्या वागडीत ससा, तू बैकू नको रे असा. जरा सावध भय माना, सांग तू बैकू नको रे असा. गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. अधिक बाबाचं दुसरं एक बोधवाक्य आहे. अनेक बोधवाक्य बाबाच्या मुखातून जे वचन निघले ना, ते तुम्हाला कोण्या पोथी सापडणार नाही, कोण्या कीर्तनात भागवतात कोण्या वक्त्याच्या तोंडून हे निघणार नाही. इतके साधे आहेत. पण त्याच्यात भागवत ग्रंथ, गीता हे लपेल आहे. बाबाचा एक दृष्टांत आहे पहा, तुम्हाला पटी नसतो बहुतेक. निरा सोपी आहे. या पोरीले बी पटी. या पोरीले विचार तुम्ही प्रश्न, पोरी हो तुम्ही मगराचं तोंड पाहायला काय केवळ असते तर दुरूनच पाहिजा, नाही तर जासा मोठं ते चित्रंगात पाहिले की नाही, मगराचा मोठं तोंड असतो. पण तो मगर कधी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणताना पाहिला काय तुम्ही? नाही म्हणत नाही, जाऊ द्या. वाघाचं तोंड केवळ असते, आडनावाचे वाघ धरसा नाही हिशोबा. चित्रंगातला वाघ मोठं तोंड असते की नाही त्याचं. बरं, कोणता तरी वाघ कोण्या पिंजऱ्यात कोण्या पुस्तकात तुम्हाला असं ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी गोविंद जयचे म्हणताना दिसला काय? नाही. सांगा बा, आता वाघाला गोविंद जयचे म्हणता येत नाही, एवढं मोठं मगराचं तोंड त्याला म्हणता येत नाही, अजगराले म्हणता येत नाही, गाई बैल म्हैस सळल्या घुबड यायले म्हणता येत नाही. एका बुवाच्या जोड लय मोठ्या म्हशी होत्या, तर बुकात त्याचे 5-50 लाख जमा होईल होते, दूध इकू इकू. आणि एक म्हैस त्यात त्याची खूप आवडती होती. त्या म्हशीनं त्याला पुढे नेलं. कोणाला बकरी पुढे नेते, कोणाला म्हैस पुढे नेते. मग त्या बुवाच्या मनात आलं की तू वातडीच निजत जाय त्या म्हशीच्या वळ्यातच. उठला की टाक चारा, उठला की पाच पाणी, अंगावून हात फिरवणं, ते ठिपका तिच्या डोक्यावर होता सदैव त्या म्हशीला पाहणं. मग त्या बुवाच्या मनात आलं की गावात लोक गोविंद जय जय म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणतात, आपल्याजवळ का पैशाची कमी आहे का? आपल्या म्हशीला असं एखादं इंजेक्शन देऊ 15-20 हजाराचं की म्हैस मस्त मध्ये रामकृष्ण हरी, म्हैस म्हणत जाईल रामकृष्ण हरी, आपण ऐकत जाऊ. मग त्या बुवानं काय केलं, डॉक्टर आणलं. बोला, डॉक्टर म्हणे मी घरी येतो पण फी जरा शिल्लक लागेल, व्हिजिट फी. म्हणे हा शिल्लक घ्यायचा. आता डॉक्टर माणसाचा डॉक्टर होता तो, त्याला कोणी म्हातारा कोणी पोरग बिमार असेल आला आला, आणि त्या बनलेलं म्हशीच्या वाळ्या. म्हणे इकडे कोणता पेशंट आहे? म्हणे तुम्ही शांत बसा, तुमची फी देतो, तुम्हाला पैसे शिल्लक देतो, दवाखान्यात पोहोचून देतो मी. बस होतं टेबल. हे बाबा हे ठिपक्यावाली जे म्हैस आहे ना, म्हणे हो हे आहे माया आवडीची, अटीच मै बाज असते. अशी इंजेक्शन द्या की या म्हशीनं आजपासून जय जय राम कृष्ण हरी असं म्हटलं पाहिजे. डॉक्टर इतका नाराज झाला, म्हणजे दवाखान्यातले पेशंट उकले, तेलही गेलं. डॉक्टर म्हणे भाऊ 25,000 देसांत, हे तुमची म्हैस रामकृष्ण हरी म्हणू शकत नाही. म्हणे 50,000 घ्या. म्हणे 50 ने 50 लाखही दे. म्हणे का हो असं कसं तुम्ही डॉक्टर? म्हणे ते देवाच्या हाती, मग हाती आहे का?
जे 1 कोटी रुपये दिले तरी त्या म्हशीले रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, वाघाले म्हणता येत नाही, सळल्याले म्हणता येत नाही. आणि ते चाबी रामकृष्ण हरी गोविंद जय जय म्हणायची चाबी देवानं आपल्याला फुकट दिली. फुकट काही खळकू घेतला का देवानं आपल्या जवळला? हा, देवानं कोणती इस्टेट द्यायला आपल्याला? हा, जे जगात कोणाला भेटत नाही ते देवानं कृपाळूपणानं मोठेपणानं आपल्याला दिलं. किती भाग्यवान लोक. म्हणून बाईचा आणि माणसाचा जन्म हा सर्वात श्रेष्ठ आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. मग आता आपण भजनच करू जरा. बरं, देवानं दिला आपल्याला तोंड भजन करायसाठी. तर गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय वारे वारे करा. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. हरी हरी गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. प्यारे नंद लाला मोहन मुरली वाला. प्यारे नंद लाला तुम यशोदा के लाला. ओ गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. हरी हरी गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. हरी हरी गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. शंकर भाऊ 2 चादरा उचला. त्या शेवटच्या मुलीने पावली करायला हे तकलीफ नाही नाही. मस्त जागा आहे द्यायची. ते मुक्ताला बराबर कोणता आहे तिथून द्यायची. तुम्हाला कोणलं त्या मशीन मध्ये आता मुक्तानं माहित आहे की नाही? हा, आता पहा ना. बरं, आता पोरी हो, तुम्हाला एक प्रश्न आहे. शबरीचं नाव कोण ऐकेलंय? अरे बाप, शबरीचं नाव ऐकलंय. शबरीनं काय केलं की रामचंद्र प्रभूले म्हणजे भगवंताले देवाले बोर खाऊ घातले होते. बोर. आणि आपलं भागवत कोण्या झाडाच्या खाली आहे. हा, 2 बोरी एक समोर. स्वयंपाकाले बी बोरच, बशा उठायला बोरच. शबरीनं रामचंद्र प्रभूले काय खाऊ घातलं होतं? बोर खाऊ घातले होते. तेवढ्यानं भगवान तिच्यावर प्रसन्न झाले. आणि ते तुकोबानं गाथ्यात लिहिलं. एका महिमा आवडीची बोरे खाय विल्लनीची. थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ जयाला. अरे देवानं सगळं निर्माण केलं, त्याला काय कमी आहे? त्याचं गाव सोन्याचं आहे. पण देवाच्या बी घरी एका गोष्टीची उणीव आहे. दुष्काळ पळेला देवाचा. देवाले
काचा पडेला दुष्काळ. एक गोष्ट देवाच्या घरी नाही. कोणती? थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ जयाला. त्याचं नाव घेता 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 साधू संत भक्त बाया माणसं इतके तल्लीन होतात त्याच्या नावात, इतके रंगतात, इतके रंगतात, सौताली विसरतात, धडालकन जमीनवर पडतात. हे गोड देवाच्या वैकुंठात बी नाही. नाही, हे द्वारकेत नाहीये. म्हणून तेवढ्यासाठी देवानं वैकुंठ सोडलं, द्वारका सोडली, गोलोक वृंदावन धाम सोडलं. ज्ञानोबा तुकोबा निवृत्तीनाथ माऊली सकाराम बाबा याच्या रूपानं माणसाचा वेश घेतला. 9 महिने 9 दिवस जन्माचे दुःख सोसले. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. ते कष्ट सोसले. कायसाठी? पावल्या करायसाठी, टाळ्या वाजवायसाठी, सदैव देवाचं नाव घ्यायसाठी. बाप, एवढी तकलीफ घेतली संत. हे संत म्हणजे कोण आले? देवाच्या विभूती आत्या. देवानं 10व्या अध्यायात सांगलं ना, यद्यद विभूती मत सत्वम श्रीमदुर्जितमेव वा तत्त देवावगच्छत्वम मम तेजंश संभव. हे अर्जुना, या जगामध्ये जेवढे पराक्रमी शूर वीर त्यागी नामधारक होऊन गेले, की ज्याचा शब्द लोक एका झेलतात आणि ते सांगतील तसं करतात. एका संताच्या शब्दासाठी लाखो रुपये खर्च करायला लोक तयार. तर हे जे असे होऊन गेले ना, हे मोठमोठे भक्त संत, हे माया तेजापासून प्रगट व्हायला. म्हणून यायला 10व्या अध्यायात काय म्हटलं? विभूती. ह्या कोणा? देवाच्या विभूती आहेत. ह्या नरहरी बाबा मोठमोठे संत झाले. अनंत जन्माची साधना आहे त्याची, अनंत जन्माची. म्हणून ते एवढे महान भागवत भक्त झाले. म्हणून त्याचा एवढा आदर आपण करतो. एवढा आदर, बाप. आज कोणाच्या घरात आपल्या आई वडिलाचा फोटो नसेल, पण ज्ञानेश्वर महाराज तुकाया माऊलीचा फोटो नाही असं महाराष्ट्रात एकही घर नाही. याले कारण काय? त्याने सांगला आमचा फोटो लावा. गजानन बाबा म्हणतात काय की लावा नाही एखादा फोटो आमचा चांगला. नाही, जो सर्वत्र अखंड एक रस सचैतन्यता पाहतो, ते त्याच्या धुंदीत त्याच्या अवस्थेत रात्रंदिवस तल्लीनात. तुम्ही त्याचा फोटो लावा, तुमचं चांगलं होईल. त्याला त्याचं काही घेणं देणं. भागवत ऐकसान तुमचं चांगलं होईल. देवासाठी काही वेळ देसान, 2 पैसे तुमचं चांगलं. संताला काय उपकार आहे त्याचा? नाही. तर आता आपल्याला बाबाच्या कृपेनं एका महान भक्तिमती संत सेवक बाईचं चरित्र पाहायचं आहे. अरे एक गायब देवी गायब झाली यातली. मेन अध्यक्षच गेला कुठे. बर, आता उठू नका तुम्ही. तुमच्यासाठी दक्षिणा पैसे आणून ठेवल्यात बाईनं द्यायले, पण आम्ही देऊ नाही दिले. वागवायचा घोर फुकाचा. आता भागवत झालं की तुमची दक्षिणा सगळे भेटून जाईल तुम्हाला. हा बरोबर. तर आज तुम्हाला एका बाबांच्या कृपेने एका भक्तिमती आणि देवाला आवडणारी अशी एक देवाची भक्त त्या बाईचं चरित्र सांगायचं आहे. ते आठवलं आता तेच सांगायचं आहे. त्या भक्तिमती बाईचं नाव आहे शबरी. काय आहे तिचं नाव? शबरी. आता जाती पाती पूछे नाही कोई, हरि को भजे सो हरि का होई. हे कबीरबानं लिहिलं, तुलसीदासजीने लिहिलं, मुक्ताबाईने लिहिलं. बंगा, जाती हे सरती भक्ती न सरती, ऐसी आत्मस्थिती स्वसंवेद्य. पण जगात व्यवहारासाठी आता ह्या जाता पाता आता त्याचं ते तसं पालन करावं लागणार. कार्यात सोयरीक मध्ये तसा काही वाद नाही. पण भजन कीर्तनामध्ये साधू संतांना जात पाहिली नाही. यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणास. मोठा जाय केला धगधग, त्या चंदनाचे लाकडा टाकले, बोरीचे टाकले, खैराचे निवराचे टाकले, फुनगे झाले खो खो, जाय इजला. मग लोकायला म्हणा याच्यातले चंदनाचे जे लाकडा त्याचा इस्तो न्यारा काळा. तो थंडा लागते का? सगळे एक होता. तसे भगवंताच्या नामात भक्तीमध्ये त्याच्या ध्यानात त्याच्या दिंडीत सगळे जीव एक होऊन जातात. देव होतात. देव कुठे पाहता दुसरा?
देवात हे लोक देव घर दार मुलं लेकरं सोडलं सर्व त्याग करून परमात्मा म्हणते माया कथा कीर्तनात आले. याच्यानं कोणता ऋषी पाहायचा दाढी जटावाला भोमशे बुवा? नामदेव माऊलीने सांगलं देव देव काय करता तुम्ही, तुम्हाला देव पाहिजे का? हो ना बाबा नामदेव महाराज, आम्हाला अजून देव दिसलाच नाही. नामदेव महाराजांना तुमच्या गावात देव आहे, तुमच्या येटायात आहे, तुमच्या घरात आहे, पण तुम्हाला माहित नाही. सांगा नामदेव महाराज लवकर, मग आता तर लवकर सांगा. पहा आता नामदेव माऊलीचा अभंग. महाराष्ट्रातले संतात आपले साक्षात्कारी, हे आपले महाराष्ट्राचे इष्ट शान ज्ञानोबा माऊली, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, बापरे, एकनाथ माऊली, कानोपात्रा, चोखा मेळा, निळोबा राया, रोहिदास बाबा, नरहरी बाबा, सकाराम, हे आपल्या महाराष्ट्राचे शान. हे आपली या संतांनी निरा सोप्यात देव दाखवला आपल्याला. बाकीचे मार्ग भारी आहे. MP UP जासान ते देवभूमी जरूर आहे. राम भगवान कृष्ण भगवान तिकडेच अवतीर्ण झाले, पण तिकडे बाबा बाबा नारा परमार्थ आहे. तिकडे सगळे दाढी जटाईवाले संन्यासी ब्रह्मचारीच दिसतात तुम्हाला. देवान माणसाला 2 पाय काऊन दिले? गाईले किती पाय आहेत? 4. माणसाले 4 काऊन नाही दिले? 2. तरी काही जण म्हणतात आम्ही एकाच पायावर उभं राहून देवाची तपश्चर्या आहे का ती? देवाची चूक काढणं आहे बा, की देवा तुन 2 पाय आम्हाला काऊन दिले? चुकला तू, दॅट इज रॉंग. देवान 2 पाय दिले एका पायावर. ओ लोको बया भाऊ, तो बस 6 महिने झाले एका पायावर उभा आहे. तू बी उरफाटा टांग दोरखंडानं मर. देव भेटते काय त्यानं? बकून केलं की सगळं कुदलीच. देव का न भेटते? काम करताना सदैव देवाचं नाव घ्या, देव तुमच्या मागे हिंडते. काही दिवस करून तर पहा, मग केस करा ना आमच्यावर. हे आमच्या नरहरी माने सांगलं, दिवसा करी काम धंदा आणि रात्री भजन. हा हा, नामदेव माऊलीचा अभंग राहील सांगायचा. हा कसा अभंग आहे भाऊ, तो अभंग ऐकला वाचला या दासानं, त्या दिवसापासून पेटला हा दास तर अजून इजूनच नाही राहिला. नामदेव माऊलीने एका गोळ अभंगात दिलं, तुम्हाला देव पाहिजे काय? म्हणे हो, नामाची आवडी तोची जाना देव. ज्याला देवाच्या नावाची आवडी आहे, जो स्वतः देवाचं नावच घेते आणि त्याच्या संगतीत येणार राहिले, अजिबात काही सांगत नाही, खोटं नाटं नाही, त्याला एकच सांगेन, भाऊ माझ्या विठ्ठलाचे नाम टहासे उच्चारा, कळे न कळे जया धर्म तुम्हा सांगतो रे वर्म. माझ्या विठोबाचे नाम टहासे उच्चारा. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. एकादश आहे काय? गजर झाला नाही नाश्ता देजा कालपासून दणकून, मग गजर आपल्या गजर करणारे पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की. आता धनाना पडला असं वाटतं की भागवत आहे या वावरामध्ये. नाही तर मालवलीच लागत जाय सगळं. हा, नामाची आवडीन तोची जाना देव. लय दाढी जटा वाळवल्या, जमीन झाडून राहिला एवढ्या जटा, पण विठोबा म्हणायच्या त्याचं तोंडच उलत नाही. नांदी लागसान त्या बोवाच्या नाही तर. वनवासी झाले, उपास केले, शरीर सुकवले, पाप त्यांचे, पाप आहे पहिल्या जन्मातलं, म्हणून लग्न केलं नाही आणि मुलं लेकरान माय बाप सोडून गेला ना अंगाले राख लावली. पहिल्या जन्माचं पाप त्याला तसं करायला लावते. एवढा अनमोल किमतीचा देह, मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण. एका तागड्यामध्ये तराजूला 2 पारडे असतात की नाही, हा काटाने बटणं दाबायची गोट नाही, याली बी त्याची नाही, ते जुनं तागडा आहे आमचं ते कापूस माप्याचं. ते 2 पारडे असतात. एका पारड्यात मेरू पर्वत ठेवला आणि दुसऱ्या पारड्यात सोनं ठेवलं त्या पर्वताच्या बरोबर. यमाला नाही आले. मरे लोक काही यांना राम म्हटलं नाही, कीर्तनात गेला नाही, भजन केलं नाही, साधू म्हणजे गंमत.
मग याला समजलं आता 16 लागते. मग त्याने त्या यमाला सांगलं, म्हणे यमा, माय 2 कोटी या पुस्तकात पडेल, त्यातले 1 कोटी देतो तुला, मग जरा 10-15 मिनिटं नेऊ नको. तो म्हणे जमत नाही. म्हणे 2 कोटी बी घे, 5 मिनिटं नेऊ नको. तो म्हणे तरी जमत नाही. ते शरीर आपल्याला भगवंतानं फुकट दिलं, फुकट. बापरे, देवे दिला देह भजना. भजना म्हणजे डग्गा लावा, चाटी लावा, हो हो हा हा करत त्यालाच भजन म्हणतात असं नाही, ते भजनच आहे. पण भजन म्हणजे सदैव देवाचं नाव घेणं. काम करता करता लाज शरम सोडून सदैव देवाचं नाव घेणं, याला म्हणतात भजन, तुकोबाच्या भाषेत. तर नामाची आवडी तोची जाना, देव न धरा संदेह काही म्हणी. पहा, तुम्ही ऐकलं, पटलं नसेल तर अधिक ऐका. हे पटे लोक तुम्हाला भागवत कीर्तन ऐकाच लागतील. हाल ओनिया खुंटन आधी करावा बळकट. बाय पहिले दयाल बसत की नाही. तर आधी तो खुटा त्या गोल गोट्यानं चांगला ठोकत पक्का, आणि मग दयाला सुरुवात कर. नाही तर ते खुटा निष्ठच जाण, ते जात कसं लुटीन तो. तुम्हाला जदलोक या नामावर भरोसा बसत नाही, तर लोक तुम्ही काही करा, मना निवृत्त करा, उपास करा, या बुवाच्या नांदी लागा, त्या बुवाच्या मना नाही, बंदी दुन्या हिंडा. बंद ग्रंथच आपला, विचारुनी पहा ग्रंथ हे अवघे, जेथे तेथे सांगे राम नाम. निवृत्तीनाथान सांग, बंद जगातले ग्रंथ पण रामाच्या नावाशिवाय देवाच्या वरच कोणताच साधून ग्रंथ सांगत नाही. आणि जो साधू सांगत असेल तुम्हाला देवाचं नाव सोडून हे करा ते करा, तो अजून साधूच नाही. तो रस्त्याने जाऊन राहिला, मुक्कामावर पोहोचेल नाही तो बा. मुक्कामावर पोहोचेल तुकोबा कळत झाले, त्याईने सांगेल आहे. मऱ्याच्या देवाचं दर्शन लागत असेल, मेल्यावर डबल माणूस व्हावं लागत असेल, त्याच्यासाठी विषय आहे हा. नामाची आवडी तोची जाना, देव न धरा संदेह काही म्हणी. याच्यावर शंका घेतली की डुबला. तुला बम्मा बाकीचे साधन बस करत मरेत येऊ नको आमच्या जो लढ करा. मग यानं मला घोयसलं, त्याने चिमटा घेतला, सांगू नको तू बा म्हणता. आम्ही सोपी सांगलं. एकनाथ माऊलीने इतकं सोपी सांगलं की हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. छा छा करत जर एखादी बाई आपल्या घरी आली भांड्याले, तर म्हणा बाई पहिले आपण चहा घेऊन भजन करून मग भांडू निसताईन तळो टाकू. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करता हरी बोला. गोपाल कृष्ण भगवान की, माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आज आपल्याला एका महान भक्तिमतीचं चरित्र बाबाच्या कृपेने सांगायचं, आणि गोपाल कृष्ण परमात्मा ऐकायला यायला आता. तर त्या भक्तिमतीबाईचं नाव आहे शबरी. पण ते कोण्या जातीत जन्माला आली होती? भिल्लाईच्या जाती. आदिवासी लोक जे जंगलातच राहतात रातभर दिवस, त्या जातीत ते जन्माले आले. जातीची जे का भिल्लीनं वनी जीचे नित्य राहन, शबरी ऐसे नामाभिधान तीज लागून बोलत. नाभाजी बाबानं लिहिला. मग काय झालं की शबरी जंगलातच राहत जाय. लहानची मोठी झाली, मोठी होता होता लग्नाच्या योग्य झाली. आई बापाचा कर्तव्य आहे की मुलं लग्नाच्या योग्य झाले, धडाधड लग्न करा, आणि आपण भजन हरिपाठ कीर्तन आले मोकळे व्हा, डोक्यावरलं वजन कमी करून टाका. म्हणून शबरीच्या बापानं ठरवलं की आता शबरीचं लग्न करायचं. तिच्या आई बापाने विचार केला, मुलगा पाहिला, तीत काढली, आणि काही कुळाचाराच्या जातीच्या रीतिरिवाज असतात, त्याचं पालन करा लागते. नाही केलं तर समाज त्रास देते, फार लढवतात लोक मेन गोष्ट सोडून देतात, चिल्लर गोष्टीला एवढं महत्व देतात की याच्या पायी याने चांगले चांगले साधू महात्मे मारले. तर त्या शबरीच्या बापाच्या कुळाचार्यात अशी रीत होती भाव बांधायची की बा शबरीच्या बापानं तसं केलंच. मग तीत काढली, लगन जय आलं, सगळी तयारी केली, आणि 100 जवान बोकळे आणले, दारी बांधली. शबरीने विचारलं,
म्हणे बाबा हे इतकी जनावर बोकडी 100 जवान का आले आणले तुम्ही? बापानं सांगलं म्हणे बेटा आपल्या कुळाचाराची रीत आहे तशी. आता उद्यात्व लग्न आहे, सगळे भाऊबंद आपली जातभाई जमा होती, नवरदेव बॉई म्हणे हो. तर म्हणे हे कापून याचा पाहुणचार त्या लोकांनी देणार. एवढंच त्या शबरीनं ऐकलं. बाप लागला कामाले, लग्नाची धावपळ, माय बी लागली कामाले, सांडोया कुळया लाल हिरव्या पिवळ्या. लग्नाचं तुम्हाला माहिती आहे काय काय खेळ असते. काही दिवसानं फार कधी होते, वांदाही पडते, नवरी मरते आधी, नाही तर नवरदेवी मरते. ते पुढचं काही सांगत नाही मी तुम्हाला. हा हे आहे खरं भाग्य. कथा कीर्तन सदैव देवाचं नाव बेधुंद झालं पाहिजे देवाच्या नावामध्ये. मीराबाईची कथा सांगली ना पहिल्या दिवशी पूजानं. हा कशी कथा आहे मीराबाईची? लोक लाज कल श्रंखला तजी मीरा गिरीधर भज. लाजेचे प्रसंग असती वेगळे, लाजूने वेळे दारू प्यायची लाज धरा. टाळ्या वाजवायची काय लाज आहे? भजन करायची लाज नाही. नाही नाही हे काम पहिले, कारण याने डोबा खुश होते. कथा काय झाली आपली की आईबाप कामाला लागले, शबरी एकांतात जाऊन बसली. तिने विचार केला हे कोणतं लग्न आहे रे बापा की इगन आहे? मायापाई 100 जीव उद्या मरतील. अरे 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 कसं काय लग्न आहे? केवढा अकात होईन यायचा. त्या गोष्टीनं शबरी काय झाली? व्याकुळ झाली. तिच्या डोळ्यात अश्रू धार आल्या. म्हणे नाही वा, हे इतके जीव वाचले पाहिजे. कबीर महाराजाचा एक दोहा आहे, काशी जाओ मथुरा जाओ चाहे जाओ गया, आणि कबीर कहे कमाल को सबसे बड़ी है दया. किती ग्रंथ पाठ करा, चित्तात जर प्रेम नाही, दया जर त्याच्या चित्तात नाही, तर भगती बिनू नर सो है कैसा, बिनू जल बारीद देखिया जैसा. मोठं धरण आहे, मोठी नदी आहे, पण पाण्याचा थेंबच नाही. त्या धरणावर गेलं की जसा जीव भेटे ना, तसं ज्याच्या चित्तात प्रेम नाही, घरातल्या लोकांशी सुद्धा बोलत नाही, येटायाशी नाही, गावातल्याशी नाही, प्रेम नाही, आणि मुखात देवाचा नाही, त्या भकाशील धरणासारखा जीव आहे तो. शबरीला झप नाही आली. तिने विचार केला म्हणे 100 जीव उद्या मरतील माया पायी, बरोबर नाही असं. म्हणून शबरीने काय केलं की रात्री सगळे निजू दिले. आई बाबा, वराडू वराडणी, कुरंकारणी. कुरंकारणी समजतात तुम्हाला? तुम्हीच तर कुरंकारणी आहे. गोपाल कृष्ण. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. सगळ्यात जास्त हरिक लग्नाचा कुरंकारणी. नवरीले तरी टेन्शन असते, नवरदेवाले काही घोर होईन काय असं. कुरंकारणी फार खुश. सगळे जण घरातले झोपू दिले शबरीनं. पाहतीनं काय धाडसी विचार केला हो. तिचा फक्त भाव शुद्ध होता. माणसाचा भाव शुद्ध पाहिजे, बाकी जगाला साक्षी ठेवायची काही गरज नाही. हा विठोबाले आपल्या सद्गुरूले साक्षी ठेवून जीवन जगा, एक एक श्वास, एक एक पाऊल टाका. बंद जग विरोधात गेलं तर काही होत नाही तुमचं. फक्त भाव आपला शुद्ध पाहिजे. हा शबरीचा भाव काय होता की 100 जीव मेले ना पाहिजे. तेवढ्यासाठी रात्री 12 वाजता घरातले लहान मोठे झपी जाऊ दिले. एकटीच उठली आणि जोच निघाली चालत. तरुण वय होत, जिद्द होती. चालली चालली चालतच राहिली तर गुजरात मध्ये पंपा सरोवर आहे. भारतात 5 सरोवर फार मोठे मोठे आहेत. त्यापैकी सर्वात एक पवित्र दिव्य सरोवर आहे वृंदावनात, प्रेम सरोवर. तर त्या पंपा सरोवराच्या जवळ शबरी माता गेली. दिवसभर चालत जाय, रात्री फळं खात जाय, नदीचं पाणी पिऊन झाडावर निजून राहायचं. पंपा सरोवराच्या जवळ गेली शबरी. त्या ठिकाणी पाहिलं मतंग ऋषीचा आश्रम होता. भगवे झेंडे लायल होते, तुळशी वृंदावन होते. आश्रम असा होता की बापा निपक, काडी नाही, कचरा नाही, काही नाही, स्वच्छता बिलकुल. आणि मतंग ऋषीचे जे शिष्य होते लहान मोठे सगळे, त्याच्या अलग अलग अशा पर्णकुट्या बांधलेल्या होत्या. त्याला आश्रमच म्हणतात. आणि त्याचे जे गुरु होते मतंग ऋषी मेन, त्याचा एक आश्रम होता. असा तो कार्यक्रम तिने पाहिला. त्याला शिक्षण देत ते ऋषी, वेदाचा घोष, उपनिषद, गीता, भाष्य, असं दाढी जटा वाळे
सगळे संन्यासी ब्रह्मचारी. हे शबरीनं पाहिलं. तिच्या मनावर खूप त्याचा परिणाम झाला की केवढे मोठे साधू आहे, याचा किती अभ्यास आहे, हे डोळे लावून किती ध्यान करतात. तिले काय माहित की हे डोळे लावून ध्यान करतात, याच्या ध्यानात काय म्हैस येते की भजे येतात, तिले काय माहित. तिला वाटत देवच येते याच्या ध्यानात. गोपाल कृष्ण भगवान. श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. मग शबरीनं काय केलं की ते झाडावर रात्री निजत जाय, कारण वाघ लांडगे तरुण वय चोर डाकू हिंडतात, मग झाडावर लपून बसे ते. तर तिनं एक दिवस असं पाहिलं की मोठ्या झाकटीत मतंग ऋषीचे शिष्य आले. कारण ता काही गॅस नव्हते, कुकरही नव्हतं, मिक्सचरही नव्हतं. पहिल्या बाया डाळ शिजवत, तर त्या डाळीवरला फेस चमच्यानं काढून बाहेर फेकत आहे की. आता कुकर मधला गोपाल कृष्ण. ते ओवीले मला इकडे ऊन लागेल तिले. सगोबाई मला इकडे ये ओवी, ते ऊन आहे तटी इकडे ये. डॉक्टरी ये इकडे सावली. ये भजन करू आपण. पावली करतो. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोपाल कृष्ण भगवान. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. मतंग ऋषीचे शिष्य शबरी ज्या झाडाईवर बसेल होती त्या झाडाई खाली आले. ते दाढी जटाईवाले शिष्य, भगवे कपडे मस्त, आणि ते इंनाच्या काळ्या जमा केल्या, डोक्यावर मोया बांधल्या, आश्रमात गेले. तिने झाडावून पाहिलं. तेव्हा सेवा करणं असली ना, फक्त प्रेम पाहिजे मला. सेवा करणारे काय सांगा तुम्हाला. आता शबरीनं त्याच्याहून ओळखलं की हा आश्रम आहे, हे संत लोक इंधन नेता स्वयंपाक करायला. दुसऱ्या दिवशी तिनं काय केलं, दिवसभर ते ऋषी ज्या झाडाई खाले इंनाले ते भगुले करून ठेवले. तिने वायल लाकडाचे काळायचे गंज गंज करून ठेवले. मग ते आले, त्याने ते आयते वैतेच बांधले गेले. तेवढा आहे ना तिले हरिक झाला. कोणाले? शबरी. शबरी लिवलं काय त्या गठ्ठेवर त्या लाकडाच्या, किंवा शबरी कडून हे लाकडाचं पेंडक सप्रेम भेट. काऊन नाही लिवलं तिनं? आपण शेतकरी लोक वावर पेरतो, त्याच्या मागे लंक्या वखर धरतो. 1000 रुपयाची एक पोतडी असते ती 1 किलोची, पण ते झाकून टाकतो माती. काऊन?
ती उघडी असली तर पाखरं खाऊन घेणार. म्हणून पुण्य खूप करायचं, चांगलं काम करायचं, पण आपल्या तोंडून कधीच सांगायचं नाही की मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. नाही, तुम्ही काय सांगता, देव झपी जायला काय त्याला सरळ दिसते. नाही, 15 रुपयाचं ते टप्पर देतात लग्नामध्ये आंदन, ते मुलीच्या आबाकडून कटोरा सप्रेम भेट, ते वाचत बी नाही, घरी गेल्या कटोरा पडेल असते त्या पाटलीवर. काय नावाचं पिसा लागलं, बापा बापा बापा. का आले नाही तुम्ही सप्त्यामध्ये? त्याच्यात साऱ्या गावाच्या टाळ करायचं नाव मा कुठे होतं. त्याच्यात नाव पाहिजे आता पत्रिका, म्हणून या भागवतात पत्रिकाच नाही, गावातही पत्रिकाने छापल्या कधी आहे की नाही आपण, कोणीच चालली नव्हत्या पत्रिका. जय नरहरी मा, बाबाचं नाव घ्यायचं, गोपाल कृष्णाचं सुरू करायचं. ज्याला वाटलं तो बापा, नाही येत दुरून भोलाबाई नमस्कार. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. तर असे ते लाकडाचे गठ्ठे रोज ते शिष्य आहे ते वैते आश्रमात, तेवढ्यानं शबरीला खूप आनंद होत जाय. तुम्ही सर्व काही केलं असेल, मा एक अनुभव आहे छोटासा बाबाच्या कृपेनं. ज्या दिवशी आपण संतांची सेवा करून त्याच्या बदल्यात काही घेणार नाही ना, त्या दिवशी तुम्हाला एवढा आनंद येते, एवढा आनंद की तुम्हाला जपही येत नाही. जप म्हणजे सदैव जपणं म्हणजे पाप आहे पहिल्या जन्माचं. पळून या गेली झोप, होते पाप आडते तुकोबानं सांगलं. तुम्ही करून पहा. ज्या दिवशी तुम्ही नुसते रस्त्यातला काटा 2 फांजा जर उचलून फेकसान ना, बापरे, तुम्हाला एवढा आनंद होईल की जन्माला आपण काहीतरी केलं. तुम्ही निर्भय होसान, यमाले ना भेसान. यमाले इथलं त्या परोपकार म्हणजे देवाचं नाव आहे. पुढे चालून शबरीच्या मनात असं आलं की हे ऋषी रोज आश्रम झाडतात, सळा टाकतात. आपल्याला सळा टाकणं मस्त जमते, मग ते ऋषी झपेलच, ते रात्रीच जाय सळाही टाके, शेणबिने जमा करून जंगलातला रांगोळी काढून अधिक झाडावर जाऊन बसून राहायचं. हे नीना बाबा बसले त्या बोरी खाल्या, परमहंस अवस्था आहे द्यायची विधी. हे आमच्या बाईनं तटी झाडलं, काय करा लागते, चक केलं, बोरी खाली. बाबा आहेत ना तटी. देहभाव गेल्या विन म्हणे नरहरी संत कोण, त्याचा देहभाव जायला. सेवा करायचं मनात पाहिजे फक्त, झालं काम. अशी शबरीचा नित्यनेम सुरू झाला. चोरून झाडणं, सळा टाकणं, रांगोळ्या काढणं, इंदाचे गठ्ठे नेऊन देणं. पण जोस तिले त्याच्यात आनंद वाटायला लागला, तर करता करता ऋषी नदीवर जात अंग धुयाले, तेवढं जे अंतर होतं तो नदीचा रस्ता झाडणं सुरू केला. घ्या, सेवा करणाऱ्याला थकवा येत नसते, सेवा करणारा बिमार पडत नसते, सेवा करणारा देव होत असते. देव गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आता या बाकीच्या शिष्याले खूप चांगलं वाटत जाय, म्हणजे काहून यायला आराम भेटला. इंधन आणण्याचंही काम नाही, सळा टाकायचंही काम नाही, रस्त्याचे कोण झाडते का, जाऊ दे म्हणून काय करायला लागतं, बरं आहे अशी कोणी. पण मातंग ऋषीच्या ज्या वेळेस ते लक्षात आलं, त्यावेळेस त्याने शिष्याला विचारलं, का रे गळे हो, आपल्या आश्रमात हे इंधाचे गठ्ठे एवढे सुंदर कोण आणते?